उत्सव आणि त्यातल्या त्यात गणपती बाप्पाचा उत्सव, गणेशाचं आगमन. आपण या बाप्पाचं स्वागत अगदी धूमधामपणे करतो ना. पूर्वापार चालत आलंय आणि तुमचं आमचं आराध्य दैवत का नाही करायचं? अहो, याचं स्वागत धूमधामनीच झालं पाहिजे. याविषयी कुणाचंही दुमत असण्याची काहीही गरज नाही. आखिर ये हिंदुस्तान है. गणपती बाप्पाचं आगमन झालं 27 तारखेला, ऑगस्ट महिना 2025. परंतु त्याच्या आगमनाची चाहूल जवळपास 1 महिना 1.5 महिना आधीपासून आपल्याला लागते. म्हणजे अगदी मृग नक्षत्राचा शिडकावा झाला 7 जूनला की वेध लागतात गणपती बाप्पाच्या आगमनाचे, असं म्हटलं तरीही वावगं नाही वाटलं पाहिजे. आणि खरंच आहे, या पुणे शहरामध्ये जसा मृग नक्षत्राचा पाऊस संपतो, म्हणजे 7 जून जशी ओलांडते, तसं बऱ्याचशा मंडळांच्या ढोल पथक, ढोल आणि झांज पथक ही लोकं चला आता सरावासाठी जागा हुडकायच्यात. अर्थात दरवर्षीप्रमाणे काही ठराविक मंडळांच्या ठराविक जागी हा सराव सुरू असतो. इन एक्सेप्शनल केसेस, जिथं काही तक्रारी आल्यात की इथं आता सराव करू देऊ नका, इथं वृद्धांची संख्या एवढी आहे, इथून जवळपास एक रुग्णालय झालं आहे, अशा वेळेसच फक्त त्या जागा बदलल्या जातात. अर्थात सामाजिक भान असलंच पाहिजे. आता हे ढोल पथक, हे झांज पथक, काही गावांमध्ये लेझिमची पथकं असतात, जी बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये वाजत गाजत बाप्पाला त्याच्या ठरलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना करायची आहे या 10-11 दिवसासाठी, त्या ठिकाणापर्यंत त्याला अतिशय वाजत गाजत आणलं जातं. आता ही जी मिरवणूक, हा जो सराव होतो, हा सराव जिथे चालू आहे मित्रांनो, या सरावाचे 8-10 दिवस संपल्यानंतर हा सराव पाहायला जाणारी सुद्धा उत्सुक अशी मंडळी आहेत. म्हणजे बाप्पाच्या आगमनाची तर त्यांची तयारी सुरूच असते मानसिकरित्या, पण हा सराव बघायलासुद्धा आवडणारी तरुणाई तेवढीच आहेत. आणि मग ज्याला आपण यंग सिनियर्स म्हणतो, जे 60-65च्या नंतरच्या वयाची माणसं आहेत, तीसुद्धा खूप आवडीने हा सराव पण पाहायला जातात. आणि ॲक्च्युअल जेव्हा बाप्पाचं आगमन होतं तेव्हा अनेक मंडळांच्या या मिरवणुका ज्या चालू असतात, अनेक मंडळांच्या सोबत ही जी ढोल, झांज पथक, लेझिमची पथकं, हे जे काही सादरीकरण होत असतं, त्या मिरवणुकांच्या सोबत चालत अक्षरशः इतर वेळी त्यांना चालायला सांगितलं तर ते 1-2 किलोमीटर पण चालणार नाहीत, अशी मंडळी यांसोबत यांच्या या गर्दीमध्ये 10-12 किलोमीटर चालत अनेक मिरवणुकांचा आस्वाद घेतात. म्हणजे कित्येक मंडळांच्या सोबत चाललेल्या अशा कलापथकामधील कलाकारांना दाद देत देत ते लोक फिरत असतात. असं कुठल्या एखाद्याच मंडळाची मिरवणूक पाहायची आणि घरी यायचं असं नसतं यांचं. यांची रसिकतासुद्धा इतकी शिगेला पोचलेली असते की ती रसिकता पाहताना माझ्यासारख्या छोट्या कलाकारालासुद्धा गंमत वाटते, कुतूहल वाटतं या लोकांच्या वयाकडं पाहिल्यानंतर, आणि त्यांची रसिकता पाहिल्यानंतर, त्यांची आवड पाहिल्यानंतर, त्यांची एक कलाकाराला दाद देण्याची प्रवृत्ती पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. खरोखर त्यांच्यामध्ये, त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्या रूपात तो बाप्पाच स्वतः त्याची मिरवणूक पाहत असतो, असे चेहऱ्यावर, असे डोळ्यामध्ये या रसिकांच्या डोळ्यात भाव असतात. अर्थात आता हा त्यांच्याकडं पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. त्यांच्याकडं मी जितक्या प्रेमळ नजरेने पाहिलं, मी जे काही तिथं निरीक्षण केलं, ते प्रत्येक व्यक्ती करेल असं नाही आहे. या कलापथकामध्ये काही
जे ढोल ताशा पथक आहे त्यामध्ये हे ढोल वाजवणारे आणि ताशे वाजवणारे, त्यातल्या त्यात हाताने ढोलक वाजवणारे असे कलाकार मी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांच्या बोटालासुद्धा बँडेडच्या पट्ट्या लावलेल्या पाहिल्या. मित्रांनो, एखादी मिरवणूक दुपारी 11:30-12ला सुरू होते आणि प्रतिष्ठापनेच्या जागी ती 6 ते 7 तासांनी पोहोचते. तुम्ही विचार करा, प्रत्येक 15-20 मिनटानंतर ते कुठेतरी एके ठिकाणी त्यांचा हॉल्ट असतो, तिथं ती कला सादर केली जाते आणि तिथून पुढे पुढे ती मिरवणूक सरकत पुढे जाते. अशा अनेक मिरवणुका या पुणे शहरात, तर हे पाहण्यासाठी खास काही लोक, इवन काही परदेशी लोकसुद्धा यावेळेस त्या गर्दीमध्ये दिसून आले आणि जे अतिशय तल्लीन होऊन त्या बाप्पाच्या पथकामध्ये या कलापथकाला विनंती करून त्यांच्या गर्दीत जाऊन अक्षरशः झांज वाजवताना पण काही परदेशी पाहुणे दिसले. तेव्हा असं वाटलं की अरे, आपल्या संस्कृतीचा डंका हा फक्त भारतात नाही आहे, हा आपल्या जगभर पसरलेला श्री गणेशाचा हा उत्सव आहे. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे इंडोनेशियामध्ये खूप मोठी गणेशाची भक्ती केली जाते असंही पूर्वापार आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळं श्री गणेशाचा हा उत्सव हा साजरा होतो, तो अतिशय धूमधडाक्यात सुरू होतो आणि तितक्याच चांगल्या रीतीने त्याला निरोप पण दिला जातो. विसर्जनाच्यासुद्धा मिरवणुका या पुणे शहरात अतिशय बघण्यासारख्या असतात. त्यातल्या त्यात या कलापथकातील प्रत्येक कलाकाराला मला सॅल्यूट करावासा वाटतो, कारण त्यांचं 1 महिना सरावासाठी वेळ काढणं, सरावासाठी अगदी त्या ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी हा सगळा ग्रुप एकत्र येणं आणि त्यांनी आपलं बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी मिरवणुकीमध्ये जे काही आपण सादर करणार आहे त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये इतपत ते सराव करत असतात. हा सराव करण्यापासूनच त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात अक्षरशः बाप्पा भिनलेला असतो असं म्हटलं तरी वावगं नाही आहे. कारण कलाधिपती ज्याला म्हटलं जातं, कलांची देवता, अनंत कला तुम्हाला मिळतात. एखाद्या कलाकाराकडं 4-5 प्रकारच्या कला असू शकतात. ते कोणाच्या जोरावर? या बाप्पाच्या कृपेच्या जोरावर. एखादा माणूस चांगल्या रीतीने बोलू शकतो, गाऊ शकतो, भाषण देऊ शकतो, चांगला नाचू शकतो, चांगलं कोणतं तरी वाद्य वाजवू शकतो, गाणी म्हणू शकतो. या सगळ्या ज्या कला अवगत होतात, कोणी चित्रकार असेल, कोणी शिल्पकार असेल, या सगळ्या कलांचा अधिपती कोण आहे? तो आपला श्री गणेश आहे. त्यामुळं या श्री गणेशाची सेवाच आहे ही. अशा मिरवणुकीमध्ये, अशा कुठल्या तरी कलापथकात आपण त्या सादरीकरणाचा, त्या ग्रुपचा एखादा हिस्सा बनून राहणं आणि बाप्पाला धूमधडाक्यात त्याच्या त्या मंडपापर्यंत, प्रतिष्ठापनेच्या पवित्र जागेपर्यंत त्याला मस्तपैकी घेऊन जाणं आणि त्याला तिथे प्रतिष्ठापना त्याची होईपर्यंत मस्त आपला हा कलाविष्कार सुरू ठेवणं. हा जो काही प्रकार आपल्या इथं बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी दिसतो आपल्याला पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सर्रास ज्या त्या गावच्या त्या पद्धतीप्रमाणे लोक मिरवणुका काढतात आणि तेवढ्या त्यांच्या पद्धतीने ते त्याची प्रतिष्ठापना करतात. पण त्यातल्या त्यात या पुण्यामधल्या अशा मिरवणुका बघताना मला जे जाणवलं, मी जे डोळ्यांनी बघितलं, त्या कलाकारांचा एकमेकांमध्ये असलेला समन्वय, तो पाहताना तर एक वेगळाच आनंद होतो. म्हणजे एखादा ढोल वाजवणारा कलाकार त्या झांजवाल्याकडे जी नजर टाकतो आणि त्यानंतर जो ठेका धरला जातो, क्या बात आहे. अक्षरशः तुम्हाला जर आवड असेल ना, तर आवड असणारा व्यक्ती त्या ठिकाणी खेळून उभा राहतो, तल्लीन होतो. त्या संगीताच्या तालाबरोबर तो स्वतःसुद्धा उभ्या उभ्या काहीतरी ताल घेतो आणि मग त्याच्यातला एक कलाकार असाच बाहेर येतो. आणि लहान मुले, अक्षरशः लहान मुली, ही सुद्धा त्या ढोल ताशा पथकामध्ये खूप मोठे परिश्रम घेत असतात. म्हणजे स्कूल गोईंग बॉईज, यू कांट इमॅजिन, यू विल नॉट बिलीव्ह इफ यू आर नॉट फ्रॉम पुणे. माझा व्हिडिओ जर तुम्ही बघताय दुसऱ्या प्रदेशातून तर तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसेल. वर्ष 8 पासूनची मुलीसुद्धा या सगळ्या पथकामध्ये सामील असतात. एखादी मुलगी तुम्हाला या पथकामध्ये पाहताना असं वाटेल की अरे बापरे, ही आता ढोल कसा वाजवणार,
पण ती किरकोळ शरीरयष्टी असलेली मुलगीसुद्धा तासनतास 7 ते 8 तास अव्याहतपणे घामे घूम झालेली असतात ही मुलं पण बिचारी. कलापथकातला प्रत्येक कलाकार हा अक्षरशः घाम गाळत असतो. त्यांच्याकडे या सहृदयतेने, या चांगल्या नजरेने जी माणसं पाहतात ना, ज्यांच्यामध्ये थोडासा कलाकार जिवंत आहे, थोडासा कलासक्तपणा जिवंत आहे, ती माणसं नक्कीच त्यांच्याकडं या नजरेने पाहतात, त्यांना प्रतिसाद देतात. त्यांना उत्साह वाढवण्यासाठी ते लांब उभं राहून ते स्वतः पण ठेका घेतात. त्यांच्यासोबत नाचण्याचा प्रयत्न करतात. बोटांना वगैरे बँडेड बांधूनसुद्धा 8-8, 10-10 तास ढोल वाजवत राहणं हे काही म्हणजे सोपं काम नाही आहे. ह्याच्यामागचे जे कष्ट आहे, त्याच्यामागची जी आवड आहे, ह्याच्यामागची जी ती कला जोपासण्यासाठी घेतले जाणारे वर्षभरातले कष्ट आहेत, 1 महिन्याचा जो सराव आहे, या सगळ्या गोष्टी मोजल्या गेल्या पाहिजेत. यांचे कष्ट आपण डोळ्यांनी जे बघतो त्याच्यातनं आपल्याला जो आनंद मिळतो, त्यानंतर आपण त्यांच्या कष्टांना सलाम करण्यासाठी जी लोक प्रतिसाद देऊ शकतात त्यांनी नक्की प्रतिसाद दिलेला आहे. याच व्हिडिओला मी एक असा व्हिडिओ जोडतो आहे मित्रांनो, की तरुणाई तर बेधुंद होतेच या ढोल ताशा झांज लेझिम याच्या सगळ्या आवाजाने त्या मिरवणुकीकडे पाहता पाहता माणसं तल्लीन होऊन जातात. बाप्पामय वातावरण असतं आणि संगीतमय वातावरण असतं. कारण तो माहोलच असा बनलेला असतो. प्रत्येक मिरवणुकीतलं कोणत्या कलापथकाची कोणती कला पाहू आणि कोणाची नाही पाहू असं होऊन जातं आणि माणसाची नजर भेरभिरत असते. कुठल्या तरी एका मिरवणुकीच्या सोबत तो चालत चालत दुसऱ्या मिरवणुकीला मिळून जातो, तिथंही तो आनंद मिळवतो. असाच एक व्हिडिओ मी एका यंग सिनियरचा माझ्या या व्हिडिओला जोडतो आहे. तो जर तुम्ही पाहिलात, अक्षरशः 1 मिनिटाच्यापेक्षा कमी असा तो व्हिडिओ आहे. आणि हे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळेल की वृद्ध माणसंसुद्धा कशी आपल्या ह्याच्यामध्ये तल्लीन होतात. दुसरी गोष्ट, काही लोक फक्त भगवी पताका ध्वज घेऊन पुढे नाचत असतात. अहो, काय त्यांची तल्लीनता, काय त्या भगव्याचं प्रेम त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून, केवढं त्यांच्या प्रत्येक हालचालीमधून तुम्हाला त्या भगव्याविषयीचं प्रेम दिसतं, त्या बाप्पाच्या विषयीचं प्रेम ओसंडून वाहताना दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा खूप मनाला आनंद देऊन जातात. त्यातल्या त्यात या प्रत्येक कलाकाराकडं एका कलासक्त नजरेने पाहण्याची दृष्टी जर तुम्हाला लाभली असेल ना, तर तुम्ही माझ्या या शब्दांसोबतच्या भावनांपर्यंत नक्की पोहोचाल असं मला वाटतं. एक 87 ते 88 वर्षाचे गृहस्थ आहेत. एका ढोल आणि झांज पथकाच्या साईडला उभारून ते त्या मिरवणुकीचा आस्वाद घेत होते आणि त्यांचं त्यांनाही उमगलं नाही. त्यांचं ते 87 ते 88 हे वयसुद्धा ते विसरून गेले आणि ती व्यक्ती त्या झांज पथकाबरोबर, त्या ढोल पथकाबरोबर ठेका धरू लागली. थोडीशी त्यांची बॉडी लँग्वेज, नाचतायत ते हे तुम्हाला क्लिअर कट कळेल. तो व्हिडिओ मी खास माझ्या या व्हिडिओला जोडतो आहे. पहा मित्रांनो, वय वर्ष 88 आणि स्वतःचं वय विसरून तल्लीनतेने नाचणारी ही व्यक्ती आणि आनंद मिळवणं काय असतं, आपण आपल्याला जे आवडतं त्याच्यातून कसे आनंदाचे कण आपण घेऊ शकतो आणि स्वतःला कसं आनंदित ठेवू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण असलेला हा एक छोटासा व्हिडिओ आहे. मी मुद्दाम जोडतो आहे आणि तुम्हाला आता या व्हिडिओच्या शेवटी मी आलो आहे म्हणून सांगतो, तो व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कोणा व्यक्तीचा नाही आहे, तर त्यात दिसणारी व्यक्ती हे माझे सख्खे काका आहेत. मला जेव्हा ज्यांनी व्हिडिओ बनवला, एका मुलाने, त्या पथकातल्याच एका मुलाने व्हिडिओ बनवून त्यांनी मग नंबर दिला की अरे हे माझ्या पुतण्याला पाठव, त्याला आवडेल. हे जे आहे, ही पण जी काही अटॅचमेंट असते एकमेकांच्या नात्यांमध्ये, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. मला हा व्हिडिओ पाठवावासा वाटणं त्याला आणि त्यांनी माझा नंबर देणं. मुलांनो, 88 वर्षाची व्यक्ती एखादा काका एखाद्या पुतण्याचा नंबर तोंडपाठ आहे आणि तो सांगतो इतरांना की हा व्हिडिओ या नंबरवर व्हॉट्सअपवर पाठव, त्याला आनंद होईल. आणि मग हा व्हिडिओ आल्यानंतर मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला. त्यांचा आनंद पाहून मला पण खूप आनंद झाला की मी 4 लोकांना सांगितलं, अरे आनंद काय आहे जीवनात. हे असं क्षणांकडनं जो माणूस जीवन चोरू शकतो, क्षणाक्षणाला जो काहीतरी जगण्याचा प्रयत्न करू शकतो, त्याला कोणतंही दुःख त्याला दुःखी बनवू शकत नाही, हे सिद्ध करणारा हा व्हिडिओ आहे. आज आपल्या सोबतीने आपली पत्नी
ही 21 वर्षापूर्वी हे जग सोडून गेल्यानंतर एकटं एकटं राहणारा हा माझा 88 वर्षाचा काका आज या तरुणाईच्या सोबत ठेका धरताना या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीच्या साईडला उभारून रस्त्यावर कुठलीही लाज शरम न बाळगता मस्तपैकी ठेका धरताना पाहिलं तर हा व्हिडिओ मला असं वाटतं तो कायमचा माझ्या चॅनलवर राहील. आणि म्हणूनच हा व्हिडिओ करण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. यातून मला एकच संदेश द्यायचा आहे. निराश होऊन तरुणाई जी जगते आजकाल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नैराश्याने घेरलेली काही माणसं असतात, तसं त्या लोकांना कुठेतरी उत्साह वाटावा असंच उदाहरण या 88 वर्षाच्या व्यक्तीने सर्वांसाठी घालून दिलं आहे. असंच मी त्या व्हिडिओला महत्त्व देतो आहे. जरी ते माझे काका असले, जरी ते माझे काका नसते, तिराईत व्यक्ती असली असती तरीही माझ्या याच भावना असल्या असत्या. पण आज आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की असा संदेश देणारी व्यक्ती, असा आनंद मिळवणारी व्यक्ती, जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह घडत असतानासुद्धा स्वतःमध्ये कसा आनंद शोधायचा, स्वतः कसं आनंदी जगायचं, जी परिस्थिती आहे त्याच्याशी जुळवून घेत देवाने दिलेल्या आयुष्याचा आस्वाद कसा घ्यायचा, इतका अनमोल संदेश देणारा हा माझा काका आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या ही शेवटची जी क्लिप आहे, भलेही ती 50 सेकंदाची असेल, 48 सेकंदाची असेल, पण ती मी मुद्दाम इथं जोडतो आहे. ती तरी तुम्ही नक्की पाहाल आणि या भावना तुमच्या मनापर्यंत पण नक्कीच पोचतील आणि तुमचं मनसुद्धा जे बाप्पामय मन झालेलं आहे त्यालासुद्धा एक वेगळा संदेशसुद्धा या व्हिडिओद्वारे नक्की मिळेल आणि तुम्ही सर्व बाप्पाच्या भक्तांना हा शेअर कराल हीच अपेक्षा. चला, राहिलेल्या सर्व दिवसांसाठी आज आपला गौरीचा दुसरा दिवस आहे. गौरी पूजनाच्या गडबडीत तुम्ही असाल. उद्याचा दिवस पुन्हा आपण गौरीच्या सेवेत असतो. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. पूर्ण गणपती फेस्टिवल हा आनंदमय सण तुमच्या दारामध्ये वर्षभर आनंदच घेऊन येवो आणि आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा बाप्पा लवकर या म्हणत त्याला आनंदात निरोप द्यायचा आहे आणि पुन्हा वर्षभर आनंदात त्याची वाट पाहत मस्तपैकी आपली आपली कर्तव्य पार पाडत आपण जगणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. होईल होईल. चालेल.